नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची आपली रेसिपी काय आहे? काय वाटतं बरं तुम्हाला? इथे तर लसूण आणि मिरच्या दिसतात आहे आणि खरंच आज आपली अशी मस्त झणझणीत असा बेत आहे, सुक्या बोंबलाची चटणी. ड्राय फिश जे म्हणतो आपण तेच आहे बोंबलाची चटणी, पण झणझणीत गावाच्या स्टाईलनी. बघूया झणझणीत आणि गावाच्या स्टाईलनी ही चटणी कशी बनवायची आहे ते. बोंबलाची चटणी बनवण्यासाठी इथे मी काही बोंबील घेतलेले आहेत. आता हे जे दिसत आहेत ना, हे सर्व बोंबील मी साफ करून त्याचे जे पंख आहेत, त्याचे जे तोंड आहे, हे सगळं व्यवस्थित साफ करून त्याला व्यवस्थित गुंडाळून मी एका पॅकेटमध्ये गुंडाळून, कागदामध्ये गुंडाळून त्याला फ्रीझरमध्ये ठेवणार आहे. ज्यावेळेस आपण एवढे सर्व बोंबील फ्रीझरमध्ये ठेवणार, तेव्हा हवे आहे तेव्हा आपण काढून जेवढे हवे आहेत तेवढे काढायचे आणि त्याची चटणी किंवा भाजीमध्ये त्याचा वापर करू शकतो. तुम्ही कापून देखील ठेवू शकता. त्याचप्रमाणे बोंबील भाजून साफ करून देखील ठेवू शकता. फ्रीझरमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवल्यावर बोंबील हे बोंबलाचा वास येत नाही, घरभर वास पसरत नाही. ज्या लोकांना बोंबील आवडत नाही त्यांना त्याचा त्रास देखील होत नाही आणि ज्यांना आवडतो त्यांना लगेचच बोंबीलची चटणी किंवा भाजीमध्ये टाकण्यासाठी उपयुक्त होतो. तर त्याचप्रमाणे आता बोंबलाची चटणी बनवण्यासाठी मी इथे काही मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरची आणि लसूण आपण आवडीप्रमाणे घेऊ शकतो. याच्यामध्ये जिरे टाकायचे नाही आहे, कारण जिऱ्याने लसूण आणि मिरचीचा जो तिखटपणा किंवा लसणाचा जो वास आहे तो कमी होऊ शकतो आणि गावरान बेत म्हटल्यावर लसूण आणि मिरचीचा तर ठसका लागायलाच पाहिजे. सो अशा प्रकारे मी ह्यांचं जे पेस्ट आहे हे करून घेतलेलं आहे आणि लसूण आणि मिरचीची पेस्ट केल्यावर याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही. स्वतःच्याच अंगाच्याच पाण्यानिशी हे मी वाटून घेतलं आहे. बघा इथं मिक्सरच्या भांड्यात देखील थोडंसं पाणी दिसतंय. ते काही एक्स्ट्रा पाणी नाही आहे. ह्यांचंच जे आहे मिरची आणि लसणाचंच जे स्वतःचं पाणी आहे तेच आपल्याला दिसत आहे. आता आपण बोंबील वगैरे बाकीचं काय आहे ते पाहूया. मस्तच ठेचा दिसतोय बघा. असा ठेचा आपण भरपूर करून त्याच्यामध्ये तेल टाकून देखील ठेवू शकतो, जे वेगवेगळ्या आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मी बोंबील तर सगळे व्यवस्थित ते साफ करून घेतलेले आहे. जसं बोंबलाचे जे शेपूट आहे, तोंड आहे किंवा साईडचे जे पंख आहेत आणि त्याच्यानंतर मी इथं गॅसवर त्यांना थोडेसे भाजत आहे. काय होतं की भाजल्यामुळं एखादं केस, पंख आहे तो राहिला तरी ते छानपैकी भाजून निघतं. सो ही पद्धत एकदम गावाची आहे. गावामध्ये चुलीवर आपण असे बोंबील भाजू शकतो. त्याच्यामध्ये तोंड, शेपूट सगळं एकत्रच भाजायचं. सगळं ते जळून खाक होऊन जातं आणि वेगळे बोंबील असे छान निघतात. पण आपण चुलीवर काही करत नाही आहे, गॅसवरच करत आहे. त्याच्यामुळे असे वेगवेगळे जे बोंबील आहेत मला एक एक करून भाजावं लागत आहे. पण मी भाजते कारण त्याच्यामध्ये टेस्ट जी आहे ती पण त्याच्यामध्ये फरक पडेल. चांगल्या प्रकारची टेस्ट लागते. सो बोंबील मी असे व्यवस्थित प्रकारे भाजून घेतलेले आहेत आणि बोंबील भाजून झाल्यानंतर मग याला व्यवस्थित प्रकारे याचे आपण तुकडे करून घेणार आहे. बघा एक एक असं मी बोंबील भाजत आहे. थोडं असं किचकट वाटू शकेल पण तसं काही नाही आहे, कारण आता जेव्हा आपण बोंबीलची चटणी बनवायचं बेत करतो ना की मग हा जो बाकीच्या ह्या गोष्टी आहेत किंवा आपण जेव्हा फ्रीझरमध्ये आपण बोंबील ठेवतो त्यावेळेस भाजून देखील आपण ठेवले ना तर जेव्हा लगेच काढायचे आणि लगेच तुकडे करायचे किंवा तुकडे करून जरी ठेवले एका डब्यामध्ये तरी देखील ते छान उपयोगाला
अशा प्रकारे सर्व बोंबील आपण भाजून घेतलेले आहेत. बघा, आता आपण काय करूया, याला बारीक कापून घेऊया. मी वेळीचा वापर करत असते तर मी वेळीवर पटपट असे ह्याचे बारीक बारीक तुकडे तयार करेल. अशा प्रकारे बोंबील आपण भाजून घेतलेले आहेत. बघा, छानपैकी असे भाजून निघालेले आहेत. तर भाजून घेतल्यामुळे त्याच्यावरचे जे केस आहेत, पंख आहेत, ते सगळे जळून गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे बारीक तुकडे घेतलेले आहे. बोंबील अजून गरमच आहे. तर लगेचच आपण काय करायचं की एका पाण्यामध्ये त्याला असं खळखळ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामधले जे त्याचे खवले असतील बोंबलाचे किंवा अजून काही असेल ते सगळं साफ होऊन निघणार. 2 पाण्यामध्ये मी लगेच चोळून कडक, बोंबील पूर्ण कडक कडक आहेत. त्याच्यामुळं लगेच असं भरभर आपण पाणी टाकून त्याला चोळून साफ केलेले आहे. इकडे एक कढई गरम केलेली आहे. त्या कढईमध्ये लगेचच हे जे बोंबील आहे धुतलेले, तर ते लगेचच आपण काय करायचे आहे, पाणी निचरू द्यायचं आणि लगेच अख्खे टाकायचे आणि लगेच झाकण लावायचं. म्हणजे काय होणार की जो वास आहे ना, हा कमी प्रमाणामध्ये बाहेर पसरणार. सो बघा, आणि लगेच पटकन ते सगळं टाकलं की लगेचच ते काय करायचं, झाकण लावून ठेवायचं. आतल्यात बोंबील व्यवस्थित प्रकारे अजून एकदा तेलामध्ये परतून निघतील आणि ते अजून शिजणार देखील आहे. ठीक आहे. सो हे बघा, ही प्रोसिजर खूप महत्त्वाची आहे. काही वेळेस काय करायचं, पूर्ण पाणी निचरू द्यायचं आणि अख्खे बोंबील एकदाच टाकायचे आणि लगेच झाकण लावायचं. बघा, इथे बोंबील व्यवस्थित प्रकारे कमीच तेल आहे, तेल काही खूप जास्त नाही आहे आणि व्यवस्थित प्रकारे आपण हे बोंबील जे आहेत हे तेलामध्ये परतून घेत आहे. हे बघा, मस्तच दिसत आहे. अशा प्रकारे पण तुम्ही बोंबील परतून एका डब्यामध्ये, एअरटाईट डब्यामध्ये ठेवले तर वेगवेगळ्या भाजीमध्ये तुम्हाला जर टाकायचे असतील तर हे ऑलरेडी तयार झालेले आहे. तर 2-4 तुकडे एखाद्या भाजीत टाकले, ज्यांना नॉनव्हेज रोज आवडतं खायला, त्यांच्यासाठी हे खूपच चांगली आयडिया आहे. बघा, मस्तपैकी खरपूस असे बोंबील झालेले आहेत. आता हे पूर्ण बोंबील आपण साईडला घ्यायचं आहे. जर तुम्हाला कांदा हवा असेल, आता बघा, इथं मी हिरवी मिरचीचा ठेचा पहिल्यांदा करून घेतला आहे. त्याच्यामध्ये अर्धे बोंबील मी मिक्सरच्या भांड्यात टाकले आहे आणि पूर्ण हे परत एकदा मिक्सर लावून बारीक करणार आहे. ठीक आहे. तर अर्धे बोंबील आपले आहे तसेच आहेत, अख्खेचे अख्खे, आणि अर्धे बोंबील जे आहेत ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक मिरची संगती आपण त्याला बारीक करायला घेतलेले आहेत. आता बारीक झाल्यावर समजा तुम्हाला 1 दिवसामध्येच ही चटणी खायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर, टमाटा, कांदा भरपूर असं टाकला आणि थोडीशी बोंबलाची, तरी तेवढीच ती चविष्ट लागते. भरपूर जणांना ही पुरू शकेल एवढी चटणी तयार होऊ शकते. ते आपल्यावर आहे, किती लोकांसाठी आपण बनवल तेवढ्यांना. समजा तुम्हाला ही चटणी अजून थोड्या 2-3 दिवस, जास्त दिवस ठेवायची आहे, तर मग तुम्ही काय करू शकता, कमी प्रमाणामध्ये कांदा वगैरे घेऊन तेवढीच ती तुम्ही परतून, त्याच्यामध्ये मी टमाटा काही टाकणार नाही आहे, फक्त कांदा व्यवस्थित प्रकारे फ्राय करून घेणार आहे. सो कांदा व्यवस्थित फ्राय केल्यावर ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला फ्राय करायचा आहे आणि पूर्ण व्यवस्थित तो कांदा परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये हे मिक्सरचे जे वाटण आहे, ज्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची ऑलरेडी मी वाटलेली होती, मी जास्त वाटली होती कारण मला अजून 2-4 वस्तू बनवायच्या आहेत, आणि पूर्ण वाटण झाल्यानंतर त्याच्यामध्ये परत मी बोंबील टाकले आणि त्याचं एक वाटण तयार केलं बिना पाण्याचं. आता कांदा व्यवस्थित झाल्यानंतर मी त्याच्यात हळद टाकत आहे. हळद व्यवस्थित परतून घ्यायची आणि व्यवस्थित हळद परतून घेतल्यानंतर हे जे वाटण आहे हे आता आपण या कांद्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बघा, बोंबील, मिरची आणि लसूण. आता गावाकडं काय करतो आपण, हे जेव्हा पाण्यातून काढतो तर किंवा तेलामधून काढतो, पाण्यामधून काढल्यावर पण डायरेक्ट आपण करू शकतो, तेलामध्ये करण्याची अशी आवश्यकता नाही आहे. तर त्याला डायरेक्ट पाट्यावर ठेचायचं, पूर्ण पाट्यावर ठेचायचं, पाट्यावरच लसूण आणि मिरचीची पण ठेचून घ्यायचं आणि बनवायचं.
पण आता आपण घरामध्ये काय करत आहे की हे सर्व जे वाटण आहे हे टाकलेलं आहे आणि अर्धे जे राहिलेले बोंबील आहेत जे अख्खे आहेत, म्हणजे पूर्ण कांद्याला पूर्ण मसाल्याला बोंबीलची पेस्ट जी आहे, जी आपण जी मिरची संगती वाटलेली आहे त्याची टेस्ट येते. म्हणजे कितीही कांदा वापरला तरी काहीही प्रॉब्लेम नाही, मस्त सगळ्या कांद्याला बोंबल्याचा टेस्ट येणार. आणि हे जे आहे हे अशा प्रकारे अख्खा जे आहे ते आपल्याला ज्यांना अख्खे आवडतात त्यांच्यासाठी, तर दोन्ही कॉम्बिनेशन आपण इथे केलेलं आहे. गेल्या वेळेस मी तुम्हाला सुकटची चटणी देखील दाखवली. अर्धं सुकट वाटायचं आणि अर्धं सुकट मी काय केलेलं आहे तसंच ठेवलं होतं. सेम तीच प्रोसिजर इकडं वापरली आहे. आणि हे पूर्ण मीठ वगैरे टाकून ह्याला झाकून ठेवायचं, सिमवर ठेवायचं. आणि अशा प्रकारे आपली जी ही बोंबलाची चटणी आहे ही तयार झालेली आहे. एका डब्यामध्ये काढून ठेवा, 2-3 दिवस आरामामध्ये राहते. फ्रीजमध्ये 2-3 दिवस आरामात तुम्ही या झणझणीत बोंबलाच्या चटणीचा आस्वाद घेऊ शकतात. अशी ही आपली बोंबलाची जी चटणी आहे ती तर झणझणीत छान अशी स्वादिष्ट तयार झालेलीच आहे. पण तुम्ही ही चटणी कधीतरी तुम्ही चपाती संगती खा, कधी भाकरी संगती ज्वारीची, बाजरीची, नाचणीच्या भाकरीसोबत कांदा ठेचा अजून बाजूला घेऊन मस्तपैकी असा ताव मारू शकतात. अशी ही आपली बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. आणि हो, जर तुम्ही एलिझा चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला अशा वेगवेगळे व्हिडिओ मिळण्यासाठी सबस्क्राईब करू शकतात. ज्याच्यामुळे सबस्क्राईब तर तुम्ही करणारच, पण तुम्ही लाईक देखील करू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ घेऊन मी एलिझाज कॉर्नरमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटायला येत राहील. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या, झणझणीत गावरान जेवणाचा बेत बनवा, भाकरी आणि बोंबीलची चटणी खा आणि त्यासोबत कांदा आणि ठेचा देखील तुम्ही खाऊ शकतात. त्याचप्रमाणे असे वेगवेगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही एलिझा चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. सबस्क्राईब हे पूर्णपणे फ्री आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, जर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीला लाईक देखील करू शकतात. आणि तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स. आहा हा, मस्तच कांदा, सुक्या बोंबलाची चटणी, गावरान ठेचा, वा मस्त.